चला घ्या क्षेत्रक्षणांचा आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाली आहे. सामना महत्वाचा आहे, महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण लढत. जो जिंकणार त्याला बक्षीस पात्र फेरीचं तिकीट आहे. आणि हा सामना जिंकल्यानंतर तुम्ही एकही मॅच जरी नाही जिंकला तरी 33,000 रुपये तुम्ही घेऊन जाणार आहात. म्हणजे हाच सामन्याची किंमत कमीत कमी 33 आणि जास्तीत जास्त 77,000 रुपये. अशी महत्वाची मॅच, अशी महत्वपूर्ण लढत जिवंत मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना खूप महत्वाचा आहे, महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतीये. क्वार्टर फायनलची ही नॉकआउटची लढत. एका बाजूला वाघाव तर त्यांना फाईट करेल शिवगर्जना फायटर्स शिवे. लेट्स प्ले डावाला होईल सुरुवात. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवती गोलंदाज विवेक शिवेकर दाखल होत आहेत. तर सलामीला आलेली आघाडीला आलेली जोडी तुम्ही पाहताय कार्तिक नवले. तर नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आकाश नवलेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हो फटका सुरेख आणि चेंडू दिला फेकून कार्तिक नवलेनं सीमारेषेच्या बाहेर. साधाव्यांसाठी षटकार. इथे देखील चेंडू सुरेख दर्जेदार जो मात्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू डॉट निर्धाव येताना पाहायला मिळतोय. धावा संख्या स्थिर आहे, डबल कव्हर तुम्हाला घेऊन जाईल 9 धावा. मात्र पहिले षटक सुरू आहे आणि 9 या आकड्यावरती धाव फलक स्थिर पाहायला मिळतात. हो इथे देखील फटका सुरेख झेल निसटलाय आणि इथे कार्तिक नवले यांना मिळालेले हे सोपं जीवनदान आहे. मिळालेले हे सोपं जीवनदान. झेल निसट आहे त्यानंतर आलेली एक धाव. एक सिंगल प्राप्त होती. धावा संख्या 1 वाढली. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. धावफलकावरती 10 धावा आहेत. 10 या आकड्यावरती स्कोर कार्ड चिपत्र जाऊन पोहोचलेला आहे. 10 वरती धाव फलक, 10 या आकड्यावरती स्कोर कार्ड. हो इथे देखील चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूपर्यंत पोहोचतील. एक सिंगल तिथे प्राप्त होती. धावा संख्या 1 वाढली आहे. स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचले. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावा संख्या 2 पुढे जाते जाऊन पोहोचते. 12 या आकड्यावरती धाव फलक.
सामना महत्वाचा आहे, महत्वपूर्ण लढत, महत्वपूर्ण मॅच. ओव्हर नंबर पहिलं षटक सुरू आहे. हो इथे देखील फटका सुरेख खेळलाय आणि चेंडू पास पाठवलं अनसाइडला सीमारेषच्या बाहेर. चौकार, 4 धाबा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाची होती सांगता. पहिलं षटक संपत असताना 16 धाबा डबल कव्हरती पाहायला मिळत आहेत. धावपलक स्थिर आहे. डबल कव्हरती 16 धाबा आहेत. परत एकदा इथे चेंडू सुरेख येतो. इथे चेंडू डॉट आला. चेंडू निर्धाव आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होती. कुणाल दाखल होत आहेत. ज्या कुणाला खरं तर एक सुपर झेल सोडला कार्तिक याचा, तोच कुणाल आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. गोलंदाजी साडे. सामान्य बबलू गोपाळे, सोम गोपाळे यांचे या ठिकाणी शुभागमन. ओमकार गोपाळे यांचे सहर्ष स्वागत. हो पुढे सरसावत चेंडू खेळला. गॅप तिथे मोठा आहे. क्षेत्ररक्षक दुर्बन चेंडूच्या पाठमोऱ्यावरती पाहता पाहता चेंडू वा सीमारेषे लगत अडवलाय. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न परंतु नकार कळवलाय. 2च धावा येतील. 2 धावा संख्येने धावफलक वाढले. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले. 18 या आकड्यावरती धावफलक जाताना पाहायला मिळतोय. गोलंदाज परत एकदा सज्ज होत आहेत. हो फटका फसलाय. इथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेट आली. कार्तिक यांना परतावं लागेल. मोठा धक्का, मोठा आदरा. फलंदाज बाद. हो हलक्याने चेंडू खेळलाय. तिथे मात्र सुरेख डिफेन्स पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव आलाय. नवीन फलंदाज बाटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. अठरा धाबा आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. 18 या आकड्यावर धाव संख्या. हो यावेळेस हलक्याने चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक हो दुर्वन आले. चेंडू निसटलाय. एक सिंगल तिथे प्राप्त होती. धाव संख्या 1 वाढली. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचले. 19 या आकड्यावरती धावफलक. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. सन्माननीय गणेश शेठ सुतार
ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी पाणी सौजन्य लाभले चंद्रकांत दादा गोपाळ उद्योजक यांच्या ठिकाणी शुभ आगमन होतंय त्या दोन्ही अतिथी मान्यवरांचं पुनश्च एकदा मैत्री चषक 2025 च्या वतीनं सहर्ष स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. महत्वपूर्ण लढत, महत्वपूर्ण मॅच. कोणाल हो यावेळी चेंडू उडावलाय. क्षेत्ररक्षक तिथं बनले दर्शक आणि चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आकाशची बॅट इथे थांबत नाही. 2 षटकं संपली. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि प्रथम बॅटिंग करत असताना भागाव टीम जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यापर्यंत. 25 वरती धाव संख्या आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवार आहेत. खरं तर क्रीडारसिकांची चर्चा सुरू झाली की कोण हा सामना जिंकणार. ओहो हा चेंडू इथे मात्र नक्की सुरेख डिफेन्स पाहायला मिळतोय कारण सामना महत्वाचा आहे. इथे चूक करून चालणार नाहीये. धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचली आहे. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण लढत कारण या सामन्याची किंमत कमीत कमी मित्रांनो 33,000 आहे आणि जास्तीत जास्त 77,000 आहे. पोलिट्री मालक सन्मानित संतोषजी गोपाळे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन. यावेळेस फुल टॉस. फलंदाज बल्ले बॉस आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेटला सीमाबार. बंगाली रसगुल्ला षटकार. साधाबा. फुल टॉस चेंडूवरती केलेला आक्रमण, फुल टॉस वरती चढवलेला फुल टॉल वसूल करणारा हा नेत्रदीपक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये षटकार. परत एकदा बिग हिट आणि या वेळेस चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या पलीकडे. साधा बिनसाठी षटकार. बशीर मोमीन विस्तारी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन, त्यांचे सहर्ष स्वागत. षटकार येतोय. धावत संख्या 6 वाढली. धावत संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली. 38 आकड्यावरती धावफलक. फार मोठं आक्रमण इथे मैदानाच्या मध्ये फलंदाज सुरू झालंय. तिसरं षटक सुरू आहे. 38 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. महत्वाची मॅच आहे, महत्वपूर्ण लढत आहे. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरूच आहे. हो हलक्या हाताने चेंडू खेळलाय. सुरेख प्लेसमेंट आहे. तिथे एक सिंगल प्राप्त होतीये आणि एका धावसंख्येने धावफलक वाढलाय. पुन्हा एकदा स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलोय. 39 आकड्यावरती धावफलक. तिसरं षटक सुरू आहे. 39 वरती धावसंख्या. महत्वाची मॅच, महत्वपूर्ण लढत, महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. आणि यावेळेस चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय आणि पाठवला देखील लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. साधावा. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि एक महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. तब्बल 45 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
45 धावा आहेत. 45 च्या आकड्यावरती धावफलक. कुणाल यांना मात्र पुन्हा एकदा आणलं गेलंय. कुणाल आले षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये सांघिक चौथं स्वतःच्या कोट्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी कुणाल दाखल होत आहेत. महत्वपूर्ण मॅच आहे, महत्वपूर्ण लढत आहे. अप्रतिम कामगिरी इथे मैदानाच्या मध्ये करताना पाहायला मिळत आहेत. हो हो, यावेळेस फटका तिथे मात्र फसलेला आहे. नो मॅच मध्ये चेंडू पुन्हा एकदा पडला जातोय. 2 धावा तिथे मात्र प्राप्त होत आहेत. 2 धावा संख्येने धावफल संख्या वाढली गेली. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलं जाते. 47 वरती धावफलक. महत्वाची मॅच आहे, महत्वपूर्ण लढत आहे. सामना नॉकआउटचा आहे. जो जिंकणार त्याला क्वार्टर फायनलचं अगदी सेमी फायनलचं तिकीट आहे. हो, हा चेंडू सुरेख टॉट निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती तुम्ही टाका नजर. 47 आकड्यावर धावफलक. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 47 वरती धावसंख्या स्थिर आहे. महत्वाची मॅच, महत्वपूर्ण लढत, महत्वपूर्ण सामना. डेड बॉल, मृत चेंडू ते पंचांनी घोषित केलाय. हो, यावेळी चेंडू खेळला तर डिपेक्स टाकावरला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूपर्यंत पोहोचतात. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न फेक सुरेख. एकच धाव, एकच धावेल. एका धावसंख्येने स्कोर कार्ड वाढे. धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली आहे. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जातोय. 48 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. भाऊसाहेब गोपाळे वायरमॅन साहेबांचे या ठिकाणी शुभागमूर्ती त्यांचे सरचे स्वागत. हो, आखूट टप्प्याचा चेंडू शॉट पंपुल पॉवरफुल षटकार साधाबा. फुल टच चेंडू आहे. यावेळेस परत एकदा हाई चेंडू पाठवलाय अगदी मिड विकेटला, सीमा रेषेच्या पलीकडे साधावेंसाठी. षटकाराला धावत संख्या वाढली आहे. 60 वरती स्कोर काढा. हो हो, इथे चेंडू सुरेख फुलर लाईनचा वेगवान चेंडू, वेगवान मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 15ची सरासरी लागली. 4 षटकांमध्ये तब्बल 60 धावा आल्यात.
चला स्पीडअप करा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी राहिलाय, शिल्लक आहे. हो यावेळेस इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूरवरतीच आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. तिथे धाव येत नाहीये. चेंडू केवळ एक सिंगल येते. एक सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. धावसंख्या एक वाढली. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. धावसंख्या अगदी पुढे जाताना पाहायला मिळते. 61 वरती धावफलक. सदुसष्ट वरती धावफलक. हो परत एकदा चेंडू खोदून काढला अक्षरशः आणि पाठवलाय. एक टप्पा खात चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. परत एकदा इथेही आक्रमक फटका आहे आणि हा चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर लाईक नेत्र दीपक स्ट्रोक. षटकार. साधा बा. आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आत नक्कीच पाहायला मिळते. धावत संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली आहे. तब्बल धावफलकावरती अगदी क्वार्टर फायनलची मॅच आहे. दोन्ही संघांना सामना माहिती आहे मित्रांनो. सामन्याची किंमत माहिती आहे. त्यामुळे अफलातून बॅटिंग इथे वाघाऊट टीम आता मात्र थांबत नाहीये. त्या संघाला रोखायचंय. काय शस्त्र आणि अस्त्र मैदानाच्या आतमध्ये काढली जातील हे मात्र पाहायचं आहे. कारण एका बाजूला दुसरा संघ जर पाहिला ना तो देखील तितकाच ताकदवर आहे, तगडा आहे. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जातोय. 77 धावा आहेत. 77 या आकड्यावरती धावफलक. आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कार्तिक नवले बाद झाल्यानंतर या दोन्ही फलंदाजानं आता जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे. यावेळेस परत एकदा अफलातून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आता मात्र थांबणार नाहीये. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फाकड्या, उचल की टाक. येतोय षटकार. साधा बा. षटकार आला. धावसंख्या वाढली. 83 वरती स्कोर कार्ड. 5वं षटक सुरू आहे. संघ आता इतके शतकाकडे वाटचाल करतोय. 100 कंप्लीट होणार का? या स्पर्धेतली आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या इथे मात्र कंप्लीट होणार का हे मात्र पाहायचं आहे. सन्माननीय बाळासाहेबजी सुतार यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचे सहर्ष स्वागत. खरं तर स्पर्धेच्या फायनलच्या दिवशी हिंदकेसरी बैल शिवा बैलाचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जाणार आहे आणि हा सन्मान सन्माननीय बाळासाहेबजी कडलक दिशा उद्योग समाजाचे ओनर यांच्या शुभ हस्ते आज संपन्न होणार आहे. लागोपाठचे जर पाहायला गेले तर 2 षटकार आलेत. या षटकात देखील आक्रमण केले गेले. राहुल वरती चढवलेला हल्ला आहे. शिवगर्जना क्रिकेट क्लब शिबे संघाला कमबॅक करावा लागेल. ओ परत एकदा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. पहिली षटकार हॅट्रिक इथे कंप्लीट. 89 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला. 89 वरती धावफलक. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. तब्बल 29 धावा आणि अर्धशतक देखील इथे कंप्लीट केलेला आहे. दिनेश नवले याने या सामन्यामध्ये अर्धशतक कंप्लीट केलं. 89 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 89 वरती धावसंख्या आहे. शेवटचा आणि अंतिम षटक. कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल, कुणाला इथे आणलं जाईल हे मात्र पाहायचं आहे. आणि शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जो मात्र पाहायला मिळतोय.
शासकीय आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. व्हाईट बॉल व्हाईटच्या स्वरूपामध्ये येथे एक सिंगल प्राप्त होतीये. धवल आलाय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा आणि अंतिम षटकाची जबाबदारी दिली धवल यांच्यावरती. 90 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 90 या आकड्यावरती स्कोर कार्ड. अफलातून बॅटिंग दोन्ही बॅट फलंदाजांची सुरू आहे. हा चेंडू इथे चेस करण्याचा प्रयत्न केलाय. मी सांगितलं वारंवार गेंद बुलातीये मगर जाने का नाही. इथे बात चेस केलं चेंडूला, तेच पंचांनी हेरलं आणि इथे चेंडू ठरवलाय डॉट बॉल. चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या स्थिर 90 आकड्यावरती धावफलक. आजच्या दिवसभरातला आजच्या सत्रातला हा शेवटचा सामना आहे. जो जिंकणार त्याला बक्षीस पात्र फेरीचं तिकीट आहे आणि 16 तारखेला या मैदानावरती पुन्हा एकदा एक संधी असणार आहे. यावेळेस काय फटका सजवलाय आणि चेंडू सरळ फेकून दिलाय. लॉंग ऑन शतरक्षकाच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चेंडू हरवलेला आहे. अगदी आउट ऑफ द पार्क चेंडू फेकून दिलाय. 96 आकड्यावरती धावफलक. 96 वरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. अफलातून बॅटिंग अफलातून इनिंग मैदानाच्या आतमध्ये ते साकारतायत फलंदाज. ओहो इथे देखील चेंडू विकेट करायचा. परफेक्ट चेंडू बॅटवरती नाही आला. तिथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल तिथे मात्र प्राप्त होती आणि धावसंख्या एक वाढली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले. तब्बल 97 आकड्यावरती धावफलक. 97 वरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सन्माननीय भानुदासजी गायकवाड साहेबांच्या ठिकाणी शुभागमन त्यांचे सहर्ष स्वागत. 97 धावा धावफलकावरती आहेत. 97 आकड्यावरती धावसंख्या आहे जी मात्र जाऊन पोहोचली जाते. हा चेंडू परत एकदा इथं पंच कळत आहेत. व्हाईट बॉल आलाय. खराब चेंडू आहे. अतिरिक्त स्वरूपामध्ये एक धाव. धावसंख्या अगदी वाढली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलोय. धावफलकावरती 98 धावा आहेत. 98 आकड्यावरती धावसंख्या आहे. ओहो इथे चेंडू सुरेख आलाय. डॉट बॉल येतोय. चेंडू निर्धाव आलाय. बराच वेळानंतर एक डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. 98 आकड्यावरती धावफलक. मॅच बॉल आला असेल तर पोचवा मित्रांनो. बॉल बॉय मॅच बॉल आला असेल तर पोचवा. अठ्ठ्याण्णव धावा धावफलकावरती आज. स्पीडअप करा. खेळाला गती घ्या. वेळ वाचवा. 98 वरती धावफलक जाऊन पोहोचला गेला. एक मोठ्या धावसंख्येकडे टीम वाटचाल करते. 98 वरती स्कोर कार्ड. ओहो यावेळेस समोरच्या दिशेला लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू फेकून दिला. पुन्हा एकदा सीमा रेषेच्या अगदी बाहेर. आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. 6 धावा. धावफलक वाढला. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. शतक कंप्लीट. 104 धावा धावफलकावरती. समोरच्या बाजूला परत एकदा चेंडू फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर. एक डाव एक इनिंग कंप्लीट झाली. बनवल्यात 110 धावा आणि विजयासाठी आव्हान ठेवलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये शिवे संघासमोर. तब्बल 111 धावसंख्येचं लक्ष. चला लाईनअप मध्ये आता वाघाऊट टीम तुम्ही ताबा घ्या मैदानात. चला वेळ विलंब लावू नका आता अजिबात. डॉक्टर तुकारामजी मुके साहेबांच्या ठिकाणी शुभागमन त्यांचं सहर्ष स्वागत. नक्कीच कमिंग सून येणाऱ्या काही दिवसांमध्ये तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक असणारी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा याच मैदानावरती येत्या काही दिवसांमध्ये
संपन्न होणार आहे त्या स्पर्धेची तारखेची उद्घोषणा आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तिथे देखील कित्येक नामवंत संघांना तुम्ही पाहणार आहात. एक देखणी दैदीप्यमान क्रीडा स्पर्धा ही त्या काही दिवसामध्ये या मैदानावरती पुन्हा एकदा संपन्न होणार आहे. सन्माननीय वामनजी गोपाळे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन, सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातला हा शेवटचा महत्वाचा सामना मैदानाच्या आत नक्कीच पाहायला मिळतो. चला, आघाडीचे दोन फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. सामना मोठा आहे, इथे मोठी धावसंख्या उभारली आहे मित्रांनो, परंतु आव्हान जरी तुम्हाला मोठं वाटत असेल ना तर कठीण नाहीये. कारण कठीण काळात 126 धावसंख्येचं आव्हान देखील या मैदानावरती लिलया पार केलेलं आहे. त्यामुळे 111 धावसंख्येचं आव्हान इथे नक्कीच कठीण नाहीये. आव्हान जरी मित्रांनो मोठं असलं ना तरी इथे प्रयत्न जर केले तर या आव्हानाचा लिलया पाठलाग केला जाऊ शकतो. हे मात्र पुन्हा एकदा काय होणार हे मात्र पाहायचं आहे. कारण कठीण काळामध्ये नेहमी स्वतःला सांगत चला की सामना अजून संपलेला नाहीये, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. त्यामुळे प्रयत्न तुम्हाला करायचेच आहेत. प्रयत्नांती परमेश्वर. वामनजी गोपाळे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन, त्यांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय निलेश शेठ मुके साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचे सहर्ष स्वागत. बंटी दादा गोपाळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचे सहर्ष स्वागत. चला, क्षेत्ररक्षण लावले आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालेली आहे. एक मोठ्या आव्हानाचा पाठलाग करते टीम मैदानाच्या आतमध्ये. 110 झालेत, 111 बनवायचे आहेत. सामना जरी मोठा आहे, आव्हान जरी तुम्हाला कठीण वाटत असेल ना मित्रांनो, इथे प्रयत्न जर केले ना तर हे आव्हानही छोटं केलं जाऊ शकतं. त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. चौकार षटकार खेळावे लागतील, स्वतःला सिद्ध करावं लागेल. 111 धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवे संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला कुणाल आहे आणि दुसऱ्या बाजूला सचिनला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कुणाल आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येऊन दाखल झालेली आहे. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कार्तिक नवले दाखल होत आहेत. कार्तिक नवले आलेत. याही खेळाडूकडे क्षमता फार मोठी आहे. अल्पवधीत या खेळाडूने स्वतःला सिद्ध केले आणि तदनंतर मात्र प्रसिद्धच्या झोतामध्ये आलेला हा खेळाडू आहे. एका बाजूला आता बेटल रंगले जाईल. कुणाल वर्सेस कार्तिक ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली जाणार आहे. लेट्स प्ले. चला खेळूया. डावाला होतीये सुरुवात. एकशे 11 धावसंख्येचं मोठं आव्हान आहे. 111 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये संघ करतोय, टीम करताना पाहायला मिळतीये. मोठी लढत, मोठा सामना आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा पहिला चेंडू इथे भन्नाट वेगाचा कार्तिक याचा गुडल्या स्पॉटवर चेंडू बॅटवरती नाही आला, थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धाव फलक स्थिर, कुठल्या प्रकारचं खातं खोललं नाही. पहिल्या चेंडू डॉट आलाय. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करते टीम मैदानाच्या आतमध्ये. आणि इथं काय घडलं, बॅटची एजाने परतावं लागेल. बिग विकेट गॉन. मैदानाच्या आतमध्ये कुणाल इथे होतोय बाद. मोठा धक्का. कुणाल माघारी गेलाय. नवीन फलंदाज जो बॅटर मैदानाच्या आता विवेक दाखल होत आहेत. विवेक याही खेळाडूकडे क्षमता आहे, परंतु माझ्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात कार्तिक, त्यानं ती विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतलेली आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही. सुरेख झेल टिपला आणि पहिल्या विकेटचं पतन शिवगर्जना शिवे संघाला बसलेला पहिला हादरा आहे, पहिला धक्का आहे, पहिलं खिंडार डावाला पडलेला आहे.
उद्या देखील तुम्ही नामवंत 8 संघांना या स्पर्धेमध्ये उद्या देखील खेळताना पाहायला मिळणार आहेत. आज 8 संघांचा सहभाग पाहिला, उद्या 8 संघ आहेत. असे नामवंत खेड तालुक्यातील उद्या देखील 8 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. विनंती आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे. टाइम इज मनी. हो यावेळेस बिग हिट बिग हिट बिग हिट आणि पहिला चेंडू आल्याबरोबर फेकून दिलाय. इथे मात्र विवेक शिवेकरनं सीमा रेषेच्या बाहेर षटकार. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवतात विवेक शिवेकर. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करते टीम आणि आल्याबरोबर त्यानं मैदानाच्या आतमध्ये एक बुलंदी षटकार वसूल केलाय. कार्तिक नबलेवरती केलेलं आक्रमण. या खेळाडूकडे क्षमता आहे, कित्येक स्पर्धा या खेळाडूनं गाजवल्या. तोच विवेक शिवेकर पाहायला मिळतोय. हो यावेळी चेंडू पुन्हा एकदा तिथे गॅप मध्ये खेळलाय. गॅप मोठा आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमर्यावरती आणि पाहता पाहता चेंडू परत एकदा चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. मैत्री चषकाचा दमदार स्ट्रोक, चौकार, 4 धावा. धावा संख्या वाढली, स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. डबल डिजिट मध्ये धावा संख्या जाताना पाहायला मिळते. 10 या आकड्यावरती धाव फलक. वाऱ्याने देखील दिशा बदललेली आहे. ह्याच वाऱ्याच्या झोताचा फायदा इथे फलंदाज उठवणार का हे मात्र पाहायचं आहे. धावा संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली. धाव बलकावरती तुम्हाला घेऊन जातोय. 10 या आकड्यावरती धाव फलक. 10 वरती स्कोर कार्ड मैदानाच्या आत नक्कीच पाहायला मिळतंय. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा हो 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 हा चेंडू इथे वेगवान पेश केलाय. चेंडू बॅटवरती नाही येऊ दिला. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येतोय. पुढचा चेंडू इथे कार्तिक याचा डॉट पाहायला मिळालेला आहे. 10 धावा डबल कवरती आहेत. 111 धावा संख्येचं एक मोठं आव्हान मैदानाच्या आत नक्कीच पाहायला मिळतं. ओहो स्विच हिट स्विच हिट आणि चेंडू इथे नाही थांबणार. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय चौकार, 4 धावा. चेंडू पोहोचवा मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक संपलंय. 14 या आकड्यावरती धाव फलक. लहान मुलं पाण्यात कुणी उतरायचं नाही. आता सर्वांना स्ट्रिक्ट सूचना आहे, लहान मुलं पाण्यात कुणी जायचं नाही. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 2 ला सुरुवात होईल. पहिले षटक संपले. धावा 14 आल्यात. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय हे मात्र पाहायचं आहे. 111 धावा संख्येचं टार्गेट आहे. 111 धावा संख्येचं मोठं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये पहिला हादरा दिल्यानंतर आता विवेक शिवेकरनं काही आक्रमक फटके खेळले जरूर मैदानाच्या आतमध्ये. हनुमानचं समीकरण आता बदललंय. 30 चेंडू आणि गरज आहे 97 धावा संख्येचं लक्ष आहे. 30 चेंडू 97 बनवायच्यात. आकाश आलेत गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये ज्या खेळाडूने खरं तर फलंदाजी दर्जेदार केली तो आकाश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी साडी दाखल झालेला आहे. हो यावेळी चेंडू बिग हिट केलाय. उंची घेतोय. लांबी तिथं कमी पडली आहे. विकेट आली. मोठा हादरा, मोठा धक्का. फलंदाज बाद. दुसरा धक्का, दुसरा हादरा मैदानाच्या आतमध्ये बसला. आता नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये धवल दाखल होत आहेत. धवल आले. हो स्लोवर वन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचकवत. हा चेंडू खराब आलाय. वाईट बॉल.
लेट पण थेट निर्णय आलाय. फाईट वाटच्या स्वरूपात एक सिंगल इन. धावसंख्या 1 वाढली. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जातोय. धावसंख्या स्थिर आहे 15 या आकड्यावरती. धावफलक सन्माननीय अर्जुनजी गोपाळे साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. ओहो इथे डबलच्या पाड बंद आलाय. आणखीन एक टोले जंग प्रहार. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. चेंडू पोहोचवा. चेंडू आलाय पा. षटकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकार वसूल केलाय. धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली. 21 आकड्यावरती धावफलक. 90 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 90 धावांची गरज. सामना संपलेला नाही मित्रांनो. इथून आक्रमण होऊ शकतं. हो परत एकदा समोरच्या बाजूला धवलच्या बॅट बंद. हाही चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. बाहेर गेलेले चेंडू. आता आपली काही लहान मुलं समोरच्या बाजूला जरी गेली. मॅच बॉल आलेला आहे पहा. 2-3 मॅच बॉल आलेत पहा लागोपाठचे. अजित सर चेंडू तुमच्याकडे कलेक्ट करा. बॅक टू बॅक लागोपाठचे 2 षटकार. धावसंख्या वाढली. धवलची बॅट बोलू लागली. विकेट जर येत असतील मित्रांनो परंतु धावा थांबायला मागत नाहीयेत आणि धावसंख्या वाढतीये. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलोय 27 आकड्यावरती धावफलक जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 27 वरती स्कोर कार्ड जे मात्र जाऊन पोहोचलेला आहे. 27 आकड्यावरती धावफलक. आकाशाच्या गोलंदाजीवरती केलेलं आक्रमण. वारे फकड्या काय फटका खेळलाय. लागोपाठचा 3रा चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. लागोपाठचे 3 षटकार आले. डबलच्या बॅटमन आलेले लागोपाठचे 3 षटकार. धावसंख्या वाढली. 33 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. 33 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 111 धावसंख्येचा बाटला करते टीम मैदानाच्या आतमध्ये. शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवे संघ मैदानाच्या आतमध्ये अफलातून बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ज्ञानदेव सावंत यांचे या ठिकाणी शुभागमन. डेड बॉल मृत चेंडू पंचांनी कळवलाय. कोण अशोकजी कडणे प्रगतशील शेतकरी यांचे या ठिकाणी शुभागमन. हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर. व्हाईट बॉल. प्रेशर. दबाव. दडपण. प्रेशर आहे. दबाव आहे. दडपण आहे कारण आक्रमण झालेले आहे. धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली आहे 34 आकड्यावरती धावफलक. या दरम्यान परत एकदा वाईड. 2 चेंडू या षटकातले अजून देखील बाकी आहेत. धावसंख्या वाढली आहे 35 आकड्यावरती स्कोर कार्ड. सामना मित्रांनो संपलेला नाहीये. सामना हाय व्होल्टेज मानलाय. 111 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसरं षटक सुरू आहे. 35 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. अफलातून बॅटिंग. हो यावेळेस परत एकदा स्क्वेअर डायचा स्क्वेअर कटचा एक देखणा स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. धावसंख्या वाढली. चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलोय. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जातोय. 39 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 39 वरती स्कोर कार्ड जे मात्र जाताना पाहायला मिळतोय. 111 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करते टीम. इथे धवल आल्याबरोबर त्यानं आक्रमण हे एकमेव शस्त्र आणि अस्त्र मैदानाच्या आतमध्ये उपसलेला आहे. 39 वरती स्कोर कार्ड जे मात्र जाऊन पोहोचलेला आहे.
हो, हा चेंडू इथे मात्र सुरेख येतोय. कमबॅक करणारा चेंडू आहे. डॉट बॉल. पहिली 2 षटक पॉवर प्लेची संपली. धावफलकावरती धावा 39 साल्यात. मागचं समीकरण आहे 24 चेंडू आणि बनवायच्या त्या अजून देखील 72 धावा. वेळ घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. बॅड लाईटचा अपील 5:45 वाजलेत नंतर चालणार नाही. 24 चेंडू 72 धावांची गरज आहे. 24 चेंडू 72 बनवायच्यात. वेळ विलंब लावू नका विनंती आहे. बॅड लाईटची अपील अजिबात चालणार नाही. महत्वपूर्ण मॅच आहे, महत्वपूर्ण लढत आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये काय कमाल काय धमाल होणार हे मात्र पाहायचं आहे. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कार्तिक नवले आले. उर्वरित चेंडू मैदानाच्या आतमध्ये 24 बाकी आहेत. 72 बनवायच्या. 24 चेंडू 72 वरती मॅच. हाय व्होल्टेज सामना, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. संघर्ष जारी आहे. इतिहास इथे तुम्ही पाहताय. इतिहासात जरी डोकावून पाहिलं तरी कित्येक अवघड सामने फलंदाजानं कित्येक वेळा सोपे केलेत. इथं काय होणार हे मात्र पाहायचं आहे. कारण दोन्ही फलंदाज विवेक आहे, एका बाजूला धवल आहे. आक्रमणाची धुरा या दोन्ही खेळाडूंनी आपापल्या खांद्यावरती घेतलेली आहेत. कार्तिक समोरच्या बाजूनं दाखल झालेत. गोलंदाजी साडी. हो, यावेळी चेंडू खेळलाय फायनल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धाबा इथे कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा येतील. 2 धाबा संख्येने स्कोर कार्ड वाढलंय. 41 च्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. मागचं समीकरण बदललं जाईल. 23 चेंडू 70 धाव्यांची गरज. 23 चेंडू 70 बनवायच्यात. सामना दोनही संघांच्या बाजूने आहे. इथे समसमान सामना आहे कारण समसमान ताकदीचे खेळाडू आहेत. दोन्ही संघांमध्ये स्टार कास्टनं भरलेले खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि दिवसभरामध्ये या दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार पाहायला मिळालेला आहे. असे 2 ताकदवार बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये कामकाज करतायत. वाखूट टप्प्याचा चेंडू तिथं फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरच्या चेंडूपर्यंत पोहोचतोय. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न नकारा. 1च धाव येईल आणि एका धावा संख्येने स्कोर कार्ड वाढलंय. धावा संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली आहे. धावफलकावरती 42 धावा आहेत. चिखलगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव शेठ गोपाळे यांचे या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचे सहर्ष स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय चंद्रकांतजी चोपडे यांचे या ठिकाणी शुभ आगमन. त्या दोन्ही अतिथी मान्यवरांचं मैत्री चषकाच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय ज्ञानदेवजी सामंत साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. पुन्हा एकदा धबाल. हो हो, यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू फेकून दिला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अफलातून बॅटिंग धवलची पाहायला मिळतीये. तो थांबत नाहीये. त्यानं मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः चौफेर फटकेबाजी केली, आग लावलीये. धावा संख्या वाढली. षटकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे गेले जाऊन पोहोचलंय. 48 आकड्यावरती धावफलक. परत एकदा बिग 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 धमाका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार. 6 धावा. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. सामना होता मित्रांनो, होता कुठे. पहिल्या षटकात धावा 14 आल्या. सामना होता 30 चेंडू 97. धावफलकावरती धावा 54 आल्यात. सामना आलाय कुठे पहा. 20 चेंडू 57 धावसंख्येची गरज आहे. लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि आलेत कुठल्या गोलंदाजावरती. कार्तिक नवले सारख्या एका तगड्या गोलंदाजावरती प्रार चढवलेला आहे. सन्माननीय तुकारामजी नवले साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचंही सहर्ष स्वागत. अफलातून बॅटिंग सुरू आहे धवल यांची मैदानाच्या आतमध्ये.
हो हो हो, इथे देखील चेंडू बिगिट करायचा होता. कमबॅक करणार हा चेंडू आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. बराच वेळानंतर एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. धवल यांच्या बॅटमधून आलेला हा डॉट चेंडू आहे. धाबसंख्या स्थिर, तिसरं षटक सुरू आहे. प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. 54 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 54 वरती स्कोर कार्ड. पाठलाग सुरू आहे. तब्बल 111 धाबसंख्येचा. 54 झाल्यात. हो हो हो, इथे मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडूच्या खाली विकेट आली. परतावा लागेल धवलला. मोठा धक्का, मोठा हादरा. फलंदाज बाद. मित्रांनो, धवलची बॅटिंग आवडली असताना टाळ्या व्हायला हरकत नाही. त्याने सामन्यामध्ये जान आणलेली आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता वैभव दाखल होत आहेत. चला फलंदाज, चला ना ताबडतोब. 8 चेंडू 34 धावा बनवल्या. 5 षटकार धवलच्या बॅटमध्ये नक्कीच आले. 18 चेंडू आणि सामना आलाय तो 57 धाव्यांची गरज आहे. कुठला गोलंदाज येईल, कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल. काळूराम नवले हिंच्यावरती विश्वास दाखवलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये आता 18 चेंडू 57 धाव्यांची गरज आहे. वेळ वाचवा, टायमिंग वाचवणं गरजेचं आहे. वेळ, समय वाचवणं गरजेचं आहे. उद्या मात्र 8 संघांना इथे तुम्ही पाहणार आहात. उद्या मात्र, आज तुम्ही 8 संघांना पाहिले, उद्याही तुम्हाला तितकेच ताकदवार खेड तालुक्यातले 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. काळूराम नवले यांच्यावरती विश्वास दाखवलाय. अनुभवी लिजंड गोलंदाज आहेत. फार मोठा अनुभव, प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे आहे. तो दाखवला जाणार का, हे मात्र पाहायचं आहे. वेळ वाचवा. हो हो हो, ब्लॉक खोल मारा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव आहे. चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. उद्या मात्र नितीन दादा वाडेकर स्पोर्ट क्लब आंबोली, तर त्यांच्या विरोधामध्ये अक्षय दादा शेटे समीर शेठ धुमाळ स्पोर्ट क्लब सावरदरी. आणि दुसरा सामना आहे मैत्री ग्रुप मंचर, तर त्यांच्या विरोधामध्ये वाजगाई नगर 11. असा उद्या होणारा दुसरा सामना आहे. ओहो, परत एकदा इथे चेंडू बिग हिट सीमा रेषेच्या बाहेर जातोय. षटकार आलाय साधाबा. या 4 संघादरम्यान उद्या लीग मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अमोल डेअरीचे चेअरमन सन्माननीय रामदासजी गोपाळे साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. हो हो हो, इथे चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 60 धावा आहेत. 60 आकड्यावरती स्कोर कार्ड ची मात्र जाऊन पोहोचलेला आहे. 60 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हा चेंडू परत एकदा डॉट आलाय. काळूराम यांचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. काय गोलंदाजी केली आहे. एक षटकार आलाय, तदनंतरचे लागोपाठचे 2ही चेंडू डॉट टाकलेले आहेत. 60 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. हो, फटका सुरेख खेळाय. समोरच्या दिशेला लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल तिथे प्राप्त होईल. धावसंख्या 1 वाढली. बराच वेळानंतर स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलंय. धावफलकावरती 61 धावा आहेत. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता शिल्लक राहिलेत 13 आणि बनवायच्या त्या 50 धावा. 13 चेंडू 50 वरती मॅच. 13 चेंडू 50 वरती मॅच आहे. वेळ वाचवा, समय बचाइए, हम सब समय के गुलाम है.
आणि असं केलं मग ती मॅच काय होती सुटती मध्ये मॅचच्या रंगत निघून जाते. 13 चेंडू आणि बनवायच्या त्या 50 धाबा. हो यावेळी समोरच्या दिशेला चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथं दूरवरती आणि चेंडू चालला एक टपाकात सीमा पार येतोय चौकार. 4 धाबा. 4 षटकांचा खेळ संपलाय. डबल कव्हरती तुम्हाला घेऊन जातोय. 65 धावा आहेत. मागचं समीकरण बदललंय. उर्वरित 12 चेंडू आणि बनवायच्यात 46 धाबा. टीम मीटिंग घेऊ नका. कॅप्टन कर्णधार टीम मीटिंग आता बोलू नका कारण 6 वाजत आलेत. उशीर झालेला आहे. टीम मीटिंग घ्यायची नाही. 12 चेंडू 46 धाव्यांची गरज. दिनेश आलाय. दिनेश नवलेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. दिनेश नवले दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी. खरं तर ज्या खेळाडून आज या महत्वपूर्ण मॅच मध्ये अर्धशतक कंप्लीट केलंय तोच खेळाडू आलाय गोलंदाजीसाठी. तर समोरच्या बाजूला विवेकला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. शेवटचे 12 चेंडू बनवायचे त्या 46 धावा. 12 चेंडू 46 वरती मॅच 65 वरती स्कोअर करता पोहोचलेला आहे. हो यावेळी चेंडू बिघडचा प्रयत्न होता. तिथे चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथं खराब क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू गेलाय एक टप्पाखात सीमा पार येतोय चौकार. 4 धाबा. धावा संख्या वाढली जाऊन पोहोचली 69 वरती स्कोअर कार्ड. उर्वरित 11 चेंडू आणि सामना आलाय मित्रांनो 42 वरती. एकदा मित्रांनो मॅच आवडली असतील तर दोनही संघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एक नेत्रदीपक सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. शेवटचे 11 चेंडू बनवायच्या 42 धावा. हो इथे चेंडू बिगिट. विवेकच्या बॅट बंद चेंडू मिड विकेटला चाललाय सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार. 6 धाबा. बोलवाय शुभमजी ननवरे यांचे या ठिकाणी शुभागमन आहे. कारण बाहेर गेले चेंडू ते वेळोवेळी पोहोचवत आहेत. शेवटचे 10 चेंडू बनवायचे त्या 36 धाबा. पहिल्या 2 चेंडूत मोठे 2 फटके आलेत. षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये विवेकच्या बॅट बंद. आता सामना पोहोचलाय. उर्वरित 10 चेंडू आणि बनवायच्या त्या 36 धाबा. 10 चेंडू 36 वरती मॅच. 10 चेंडू 36 धाव्यांची गरज आहे. वेळ 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 खूप महत्वाची. सामना खूप महत्वाचा दोनही संघांसाठी. उर्वरित 10 चेंडू बनवायच्या 36 धाबा. मॅच बॉल आलेला आहे पा. 10 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज. शिवबाईलाचे छाती किंग शुभमजी नरवणे यांनी खरं तर चेंडू पोहोचवलाय. यावेळी चेंडू खेळायला समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक कार्तिक येतात चेंडू पर्यंत पोहोचतील. एक सिंगल फेक सुरेख आहे. एक धावेल. एका धावा संख्येने स्कोर कार्ड वाढेल. पुढे जाऊन पोहोचेल. 76 धावा आहेत. 9 चेंडू 35 वरती सामना पोहोचलाय. देशमुखवाडी नगरीचे सरपंच सन्माननीय रामदास भोईर साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. यावेळी चेंडू इथे व्हाईट बॉल उजवेष्टीच्या बराचसा बाहेर. पंच इथे दंडित करतायत कारण सरपंच साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आली. धावा संख्या वाढली आहे 77 वरती स्कोअर कार्ड. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 5वे षटक सुरू आहे. हो यावेळी खोलवर पतीचा चेंडू टाकलाय. त्याला मात्र लॉंग ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडेसे फंबल होत आहेत. एक सिंगल आली आहे आणि एका सिंगल वरती समाधान मानावं लागते. धावा संख्या एक वाढली 78 वरती. धावफलक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. 78 वरती स्कोअर कार्ड आहे. पाठलाग मोठ्या धावा संख्येचा सुरू आहे. तब्बल विजयासाठी बनवायच्या त्या 111 धावा 78 झाल्यात.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. ओ यावेळेस चेंडू उडवलाय आणि समोरच्या दिशेला पाठवलाय देखील. सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकाराला 6 धावा. धाव संख्या वाढली. षटकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड वाढले. धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 84 वरती स्कोर कार्ड. सामन्याचं समीकरण गुणवत्तर पुन्हा बदललं जाईल. 7 चेंडू 27 वरती सामना येऊन पोहोचलेला आहे. म्हणजे सामना संपलेला नाहीये. 12 चेंडू विजयासाठी 46 ची गरज होती. आतापर्यंत 19 धावा तर या षटकात आल्यात. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत आणि बनवायच्या त्या 27 धावा. 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. हा चेंडू निर्णायक आहे. इथे जर एखादा मोठा फटका आला ना मित्रांनो तर बॅटिंग करणारी टीम तुम्हाला फ्रंट फुट वरती पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत आणि इथे चेंडू बिग हिट. बिग धमाका. चेंडू चालला अगदी आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. 6 धावा. गोपाळे ट्रान्सपोर्टचे ओनर सन्माननीय प्रशांतजी गोपाळे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचे सहर्ष स्वागत. सामना होता कुठे मित्रांनो. 12 चेंडू 46. सामना आलाय. शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 21 धावा कंपल्सरी चेस. कारण या सामन्याचा या मैदानाचा इतिहास आहे मित्रांनो. 126 धावा इथे चेस झाल्यात. इथे 111 बनवायच्यात. सामना आलाय. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 21 धावा. वहागाव टीमच्या इनिंगचा जर विचार केला तर त्या टीमच्या 5 षटका धावा होत्या 89. ह्या टीमच्या धावा आहेत 90. एका धाव्याने संघ पुढे आहे. 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 21 धावा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. कुठला गोलंदाज येईल, कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल, कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे मात्र पाहायचं. आणि पुन्हा एकदा एका लिजंड गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय ज्या गोलंदाजानं केवळ या अगोदरच्या षटकात धावा 11 खर्च केल्यात ना तोच गोलंदाज आलाय. नाव आहे काळूराम नवले. सन्माननीय नामदेवजी गायकवाड साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, दर्दी प्रेक्षक वर्गाचं पुनश्च एकदा मैत्री चषक 2025 च्या वतीनं, चिखलगावच्या वतीनं, समस्त ग्रामस्थ चिखलगावच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत. सामना सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळालेला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते 6 बनवायच्या 21 धावा. सन्माननीय अनिलजी मुके साहेबांच्या ठिकाणी शुभागमन, सहर्ष स्वागत. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 21 धावा. ओहो इथे चेंडू परफेक्ट बॅट वरती नाही आला. एक सिंगल तिथे मात्र कंप्लीट होतीये. अखूट टप्प्याचा चेंडू होता. एक सिंगल आली. धावा संख्या 1 वाढली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलंय. डबल कवरती 91 धावा आहेत. सामन्याचं समीकरण बदललंय. उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 20 धावा. धडधड 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 वाढलीये. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. या अगोदर सामना होता जनरल वार्ड मध्ये. आता तो सामना आयसीयू मध्ये गेलेला आहे. कारण 5 चेंडू 20 धाव्यांची गरज आहे. व्हेंटिलेटर वरती सामना आहे. धडधड वाढलीये क्रीडा रसिकांची, धडधड वाढली खेळाडूंची, धडधड वाढली आता इथे गोलंदाजाची आणि धडधड वाढली इथे फलंदाजाची. उर्वरित 6 चेंडू बनवायच्या त्या 20 धावा. काळूराम नवले. हा चेंडू इथे निर्णायक षटक डॉट आलाय. चेंडू निर्धाव आलाय. 4 चेंडू आणि सामना पोहोचलाय 20 वरती. मित्रांनो पहा का या गोलंदाजाला शेवटचं षटक दिलंय ना काळूराम नवले यांना तुम्ही पाहताय. त्यांचा अनुभव ते दाखवतायत. गोलंदाजी जर ऍक्शन पाहायला गेली तर अचूक टप्पा, वेग ही त्यांची ओळख आहे. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या त्या
20 धावा, 4 चेंडू 20 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस सामना, कंपल्सरी चेस मॅच आहे. 4 चेंडू बनवायच्यात 20. हो इथे देखील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवरन चेंडूपर्यंत पोहोचतो. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न आहे, फेक आली आहे आणि तोपर्यंत घेतल्या जात आहेत वेगवान 2 धावा. 3 चेंडू आणि बनवायच्या त्या 18 धावा. मित्रांनो हा इतिहास तुम्हाला सांगतो, कित्येक वेळा याच अशा मॅचेस फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेल्या आहेत. 3 चेंडू बनवायच्यात 18. 3 चेंडू 18 वरती मॅच. 3 चेंडू आणि 18 बनवायच्यात. 3 चेंडू आणि बनवायच्यात ते 18 धावा. लागोपाठचे ओळीने 3 षटकार येणार का हे मात्र पाहायचं आहे. वेळ वाचवा, वेळ वाचवा, वेळ. 3 चेंडू आणि बनवायच्यात 18 धावा. तीन चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. काळूराम पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. वेळ वाचवा. डेड बॉल आहे, मृत चेंडू तो घोषित केलाय. 3 चेंडू आणि बनवायच्या त्या 18 धावा. 3 चेंडू 18 वरती मॅच. हो यामुळे चेंडू बी हिट केलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली आणि परतावा लागेल. विकेट आली. फलंदाज विवेक इथे माघारी. विकेटचं बटन. एकोणपन्नास धाव्यांची बरदार इनिंग त्यानं साकारलेली आहे. दर्जेदारी बॅटिंग विवेकची नक्कीच पाहायला मिळते. त्यानं प्रयत्न केले मित्रांनो शर्थीचे, परंतु अपयश आलं. काही हरकत नाही मित्रांनो, प्रयत्न करत चला. एक ना एक दिवस यश नक्कीच मिळणार आहे, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे ते 18 धावा. 2 चेंडू 18 वरती आता मॅच येऊन पोहोचली आहे. हर्षद आलत नवीन बॅटर आता मैदानावर. 2 चेंडू 18 वरती मॅच. सामना औपचारिक स्थितीमध्ये जो मात्र पोहोचलेला आहे. टप्प्यात चेंडू त्याला मात्र मिड विकेटला खेळलाय. कार्पेट फटका जो मात्र पाहायला मिळतो. एक सिंगल येईल आणि औपचारिकता इथे आता येऊन पोहोचलेला आहे, कारण उर्वरित सामन्याचा 1 चेंडू इथे बाकी राहिलेला आहे आणि 1 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 17 धावा. विजयाच्या अगदी नजीक येऊन पोहोचलाय वहागाव. हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय की आजच्या दिवसावरती अधिराज्य गाजवण्यासाठी जो मात्र सज्ज झालेला आहे. हा चेंडू इथे डॉट निर्धाव आलाय आणि सामन्यावरती इथे विजय प्राप्त केलेला आहे. 16 धावांनी इथे सामना जिंकला. विजय आणि पराभूत दोन्ही संघांचं सहर्ष स्वागत. खरं तर 8 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, त्यामध्ये वाहगाव संघानं बाजी मारली आणि आजच्या दिवसावरती अधिराज्य गाजवलं. आजचा दिवस या ठिकाणी संपला असं जाहीर करू आणि उद्या पुन्हा एकदा भेटूया 4 नवीन संघासोबत. या स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 मध्ये